शिरीष सर, तुम्ही आज परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगला आलेला आहात. तर परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगला येण्यासाठी अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला इन्स्पायर केली की मी परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग अटेंड करावं? एक तर माझी मिसेस ते या असोसिएशनमध्ये जोडलेली आहे, तर ते सतत तिचे बोलणं असायचं की मग काय एक दोन गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे मला वाटलं की व्हाय नॉट की एकदा स्वतःला ट्राय करून बघावं की काय इफेक्ट होईल काय नाही. ऑफकोर्स पॉझिटिव्हिटीच येणार आहे, मला माहिती होतं. त्या पॉझिटिव्हिटीनीच मी इथे दाखल झालो त्यासाठीच. ओके, तुम्ही इथे 2 दिवस स्पेंड केले, तर तुमचा कसा अनुभव होता इथे 2 दिवस परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग अटेंड केल्यावरती? तुम्हाला काय वाटतं ते कितपर्यंत वर्थ इट आहे? माझे जे काही माझे इश्यू होते पर्सनल सेल्फ, त्यावरती मला काम करायचं होतं. आणि इथे येऊन पहिल्या दिवशी काल एक हाफ डेमध्ये मला आतून खूप मला त्याचं जाणीव होत होती सतत की काहीतरी इफेक्ट होतो आहे माझ्यावरती. कारण ज्या गोष्टी ज्या माझ्या आयुष्यातून ज्या घडलेल्या आहेत त्या मला काढून टाकायच्या होत्या, कम्प्लिटली काढून टाकायच्या होत्या, ज्या काही जातच नव्हत्या काही केल्या, की मला रात्री पण त्या गोष्टी सतत माझ्या माइंडमध्ये यायच्या आणि मला हलवून टाकायच्या त्या गोष्टी. तर काल हाफ डेपर्यंत, मग हाफ डे नंतर मग त्या हळूहळू थोड्या त्या ट्रेनिंग सेशनमध्ये माझ्यावरती त्या इम्पॅक्ट करत गेल्या त्या गोष्टी. आणि आजचा दिवस तर मी कम्प्लीट फर्स्ट हाफमध्येच कम्प्लीट मी त्या झोनमधून कम्प्लीट बाहेर आलो. मला म्हणजे फर्स्ट टाईम हाफ नंतर मॅडमनी मला विचारलं, अजून तुम्हाला काय येतात का चित्र? तर मला त्या गोष्टी आल्याच नाहीत माझ्या डोळ्यासमोर, की ते एकदम स्पार्क होत्या, त्या झटपट स्पार्क होत्या त्या फास्ट फॉरवर्डमध्ये, हाय इंटेन्सिटीनी लो इंटेन्सिटीनी झटपट मला स्पार्क होत होत्या. त्या स्पार्क होत गेल्या. आता तुम्ही मला विचाराल की मला काय फरक पडला, तर माझा परवापर्यंतचा जो मी होतो आणि आत्ता जो तुम्हाला मी दिसतो त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या मला कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत याची आता मला कम्प्लिटली जाणीव झालेली आहे. हां, मी सतत माझ्यावरती इथून पुढे पण काम करत राहणार. हे सहजासहजी जे आहे ते नाव अँड देन थोड्या टायमाला ते वरती डोकं काढणार, पण मला ते डोकं परत खाली नाही येतं, मला परत वरती आहे हे मी करणार. आणि मला यात प्रोसेस जर्नी माझी सगळी क्रिस्टल क्लिअर झालेली आहे. ओके, एक पालक म्हणून तुम्ही पालकांना काय संदेश द्याल की त्यांनी परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग का अटेंड केलं पाहिजे? ह्याच्यात काही गमावण्यासारखं तर नाही. फर्स्ट ऑफ जे पण घेणार आपण, जे ज्ञान घेणार ते आपल्याच फायद्यासाठी आहे, आपल्याच मुलांच्या संगोपनासाठी आहे, आपल्यामध्येच बदल घडवण्यासाठी आहे. जे पण आपले काही निगेटिव्ह पॉईंट्स असतील तर इथे या, इथे बसा, 2 दिवस स्वतःसाठी द्या, स्वतःसाठी टाईम काढा आणि फेथ ठेवा मॅडम. त्या तुम्हाला योग्य ती दिशाच दाखवणार, योग्य तो मार्गच दाखवणार आणि ते अचिव्हमेंट तुम्हाला भेटणारच. आता आपल्या ज्या शुभदा भावे मॅम आहेत, हो, त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा होता? कारण मला असं वाटतं तुम्ही हे फर्स्ट टाईम त्यांच्याशी इतक्या जवळून इंटरॅक्ट केला आहे 2 दिवस, तर त्यांच्यासोबत तुमचा 2 दिवसांचा अनुभव कसा होता? फारच छान. जे अगदी त्या आपल्या टच पॉईंटपर्यंत जातात की जिथे आपण स्वतःही काही अंशी जाऊ नाही शकत, त्या तिथे आपल्याला त्या नेतात आहेत, तिथे पोचवतात आहेत आणि तिथून पुढचा मार्ग पण दाखवतात. तर अशी माणसं भेटणं खूप मुश्किल आहे आणि अशी माणसं आहेत, हयात आहेत. त्यांचा पुरेपूर उपयोग केलाच पाहिजे, कारण ते आपल्याला योग्य तो दिशाच, योग्य तो मार्गच दाखवणार आहे. तर त्यांच्यासाठी खूप 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 माझ्या मनापासून धन्यवाद त्यांना.